कोणताही केमिकल प्रिझर्वेटिव्ह न वापरता पूर्णपणे नैसर्गिक असं हे पांढरशुभ्र आणि सुटसुटीत ओलं खोबरं एकदा बनवून ठेवलं म्हणजे प्रत्येक सणासुदीला आपण वापरू शकता. गूळ खोबऱ्याचे मोदक बनवताना किंवा मग ओल्या नारळाची बर्फी किंवा लाडू बनवायचे असतील तर प्रत्येक वेळी नारळ फोडून त्याचं वरचं कवच काढून ते खिसत बसण्यापेक्षा असा हा नारळ एकदाच बनवून ठेवला म्हणजे साधारण 2 ते 3 महिने अगदी सहज आपण वापरू शकता. तर असा हा साठवणीचा ओला नारळ बनवण्यासाठी सुरुवातीला आपण नारळ कसे वापरतो ते सुद्धा फार गरजेचं आहे. तर हे बघा, नारळ घेताना थोडासा असं मोठा आणि जड असलेला घ्यायचा. हा घरगुती नारळ आहे. आपण जर बाजारातून आणणार असाल तर अशा पद्धतीचा मोठा नारळ घ्यायचा ज्यामध्ये पाणी सुद्धा असतं. ओल्या नारळाचं खोबरं साधारण 2 ते 3 महिने टिकावं यासाठी ते वाफवून घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला हे नारळ मी फोडून घेते. यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर आपण करणार नाही. त्यामुळे हे पाणी आपण पिऊन घेऊ शकता. सोबतच हा नारळ बघा, फोडल्यामध्ये आतमध्ये असं जाडसर खोबरं आहे. तर असं आपल्याला जाड खोबरं असणारा गावठी नारळ वापरायचा आहे. घरामध्ये जास्तीचे नारळ असतील, नारळांपासून काय बनवायचं सुचत नसेल तर अशा वेळी असे हे नारळ आपण तयार करून ठेवले म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा कोणत्याही पदार्थामध्ये आपण ते खोबरं वापरू शकता. तर हे बघा, दोन्ही नारळ फोडून यातील पाणी मी बाजूला केलं. आता नेहमीसारखं या नारळाचं कवच लगेच न काढता हे नारळ आपण वाफवून घेणार आहोत. तर वाफवले म्हणजे यातील खोबरं बरेच दिवस टिकतं. सोबतच वरचं हे कवच निघायला सुद्धा मदत होते. तर त्यासाठी कढईमध्ये आपण वाफवू शकता किंवा मग एखादी अशी मोदकाची चाळणी घ्यायची आणि इडली पात्रामध्ये सुद्धा वाफवू शकता. साधारण 10 ते 12 मिनिटे हे नारळ आपण वाफवून घेणार आहोत. स्टीमरमध्ये एक ग्लासभर पाणी गरम केलं. आता गॅस मध्यम ठेवायचा आणि यामध्ये ही चाळणी ठेवू. चाळणी ठेवल्यानंतर वरचं झाकण लावायचं आणि साधारण 10 ते 12 मिनिटे हे नारळ आपण वाफवून घेणार आहोत. मध्यम गॅसवर हा नारळ मी वाफवून घेतला आणि एकदा वाफवला की नारळ बघा, हलकासा त्याचा रंग बदलतो. सोबतच त्याचं वरचं कवच निघायला सोपं जातं. खरं तर बाजारात सुद्धा ना डेसिकेटेड कोकोनट पावडर मिळते, पण बऱ्याच वेळी काय होतं, त्या ओल्या खोबऱ्यातील दूध काढून घेतलं जातं. परिणामी त्यातील जी चव असते, पोषण मूल्य असतं ते सर्व नाहीसं होतं आणि उरलेला जो चोथा असतो तो रोस्टरमध्ये रोस्ट करून आपल्याला विकला जातो. तर तसं काही न करता आज आपण अगदी घरगुती पद्धतीने असा हा डेसिकेटेड कोकोनट बनवतो. तर हे नारळ वाफवून घेतल्यामुळे बघा, अगदी काही मिनिटातच यावरचं कवच निघतं. तर या अशा सोप्या पद्धतीनेच ही सर्व कवच मी काढून घेतली. आता हे जे नारळ आहे त्याचा वरचा पाठीचा हा ब्राऊन भाग आहे तो काढण्यासाठी चाकूने आपण काढू शकता किंवा मग बटाटे सोलायचं जे सोलाणं असतं त्याने सुद्धा वरचा हा ब्राऊन भाग काढू शकता. कच्च्या नारळाचा वरचा भाग काढायचा म्हणजे बराच वेळ लागतो, पण असा वाफवून घेतलेला ओला नारळ असेल तर बघा, हे वरचा भाग अगदी सहज निघतो. तर याच पद्धतीने हे सर्व नारळ मी बनवून घेतलाय. आता हा नारळ बारीक बारीक तुकडे करून मिक्सर मधून आपण त्याचा चुरा करू शकता किंवा मग एखादी किसणी घ्यायची आणि त्यावरच हा नारळ आपण किसून घेणार आहोत. नारळ वाफवून घेतला असल्यामुळे किसायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे मिक्सर मधून वाटण्यापेक्षा किसणीने असा पटकन किसून घ्यायचा म्हणजे सर्व नारळ एकसारखा दिसायलाही दिसतो. ओला नारळ किसताना बऱ्याच वेळी त्याचे तुकडे पडतात, पण असा जर वाफवून घेतला असेल तर मात्र याचे तुकडे वगैरे पडत नाहीत आणि अगदी पटापट असा हा किसला जातो. आता हे खोबरं बघा, छान असं पांढरं शुभ्र आणि सुटसुटीत दिसतं. पण हे खोबरं मात्र असंच आपण ठेवलं तर त्याला बुरशी लागू शकते किंवा मग ते खवट होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे असं व्यवस्थित एखादा मोठा आणि जाडसर पॅन घ्यायचा. गॅस अगदी कमी ठेवायचा आणि यामध्ये हे सर्व खोबरं घालायचं. आता सतत परतत हे खोबरं कुरकुरीत किंवा मग थोडंसं असं कडक होईपर्यंत परतणार आहोत. साधारण 5 ते 6 मिनिटानंतर बघा, हे खोबरं थोडंसं असं कोरडं दिसू लागतं. तर अजून 5 ते 6 मिनिटे हे खोबरं मी परतून घेते. आपण जर जास्त प्रमाणात बनवत असाल, साधारण 5 ते 6 नारळ जर बनवायचे असतील तर थोडं थोडं खोबरं 2 कढईमध्ये घ्यायचं आणि दोन्ही कढईमध्ये सतत परतत नारळाचा चव तयार करायचा. तर एकूण 12 मिनिटे हे खोबरं मी भाजून घेतलं. यातील सर्व दूध या खोबऱ्यामध्येच आटवून घेतलं. कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही किंवा मग यामध्ये कोणतीही भेसळ नाही. सर्व खोबरं अगदी व्यवस्थित भाजून घेतलं. आता हे खोबरं बघा, छान कुरकुरीत झालंय आणि पूर्णपणे थंड झालं
की अगदी हात जरी लावला तरीही त्याचा चुरा होतो. बऱ्याचदा घरामध्ये जास्तीचे ओले नारळ असतात, तर तसे ओले नारळ या पद्धतीने जर आपण बनवून ठेवले तर 2 ते 3 महिने अगदी सहज वापरू शकता. येणाऱ्या गणेश चतुर्थीला किंवा मग नारळापासून काही पदार्थ बनवायचे असतील तर असा हा घरच्या घरी बनवलेला डेसिकेटेड कोकोनट आपण वापरू शकता. हे तयार केलेलं खोबरं पूर्णपणे थंड झालं की एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता किंवा मग हा फार छान टवटवीत टिकावा, सोबतच यातील सुगंध सुद्धा छान राहावा यासाठी फ्रीजमध्ये आपण ही बरणी ठेवू शकता. वरचं झाकण अगदी घट्ट लावायचं आणि हे खोबरं काढताना कोरड्या चमच्याचाच वापर करायचा. तर घरच्या घरी ओला नारळ बनवून ठेवायची आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा. सोबतच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.